माझी सगळ्यात आवडती थाळी कोणती या प्रश्नाचं उत्तर एका ओळीमध्ये देण्यासारखं तर नक्कीच नाही आहे. त्याचं कारण म्हणजे अ, आपण अनलिमिटेड थाळी या कॅटेगरीला ना 3 भागांमध्ये विभागून घेऊया. एक म्हणजे पुण्यातील जुन्या ज्या खानावळी आहेत, त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवूया किंवा त्यांना तो मान देऊया. दुसरी कॅटेगरी म्हणजे जे घरगुती खानावळी आहेत, घरगुती जेवण देणारे ठिकाणं आहेत, त्यांना आपण जागा देऊया. आणि तिसरी म्हणजे पारंपरिक जे अनलिमिटेड थाळ्या देणारे हॉटेल्स आहेत किंवा खानावळी आहेत, त्यात मग जुन्या असतील किंवा नवीन असतील, ही जी ठिकाणं आहेत, अशा 3 भागांमध्ये आपण अनलिमिटेड थाळी या विषयाला विभागून घेऊया. आणि मग मला या निष्कर्षावर पोहोचता येईल, की या 3 भागांमधल्या माझ्या ज्या आवडत्या थाळ्या आहेत, त्या कोणत्या? चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी पुण्यातले जे जुने भोजनालय आहेत, आपण ती कॅटेगरी बघूयात. या कॅटेगरीमधलं सदाशिव पेठेत स्थित न्यू पुणा बोर्डिंग जे आहे, ते माझं आवडतं ठिकाण. न्यू पुणा बोर्डिंग हाऊसची जी थाळी आहे, ती मला अनेक कारणास्तव आवडते. त्यातले पदार्थ जे मला आवडतात, ते म्हणजे त्यांचा गरम-गरम वाफाळता भात. आहाहा! त्या भाताचा विषय काढला ना, की एकदम आमटी भात खाण्याची इच्छा होते. त्याचबरोबर त्यांची कोशिंबीर असो किंवा त्यांच्या भाज्या असो, भाज्या तर एकदम एकदम साध्या पद्धतीच्या. आणि हो, त्यांची ती झटकेदार दाण्याची जी चटणी आहे, म्हणजे आपली दाण्याच्या कुटाची जी चटणी आहे, त्याबद्दल तर काय बोलायचं. ती तिखट चटणी मित्रांनो, कुठल्याही भाजीला किंवा आमटीसोबत त्या पदार्थाची चवच एकदम करून टाकते. तर म्हणूनच मला न्यू पुणा बोर्डिंग हाऊसची जी थाळी आहे, ती खूप जास्त आवडते. आता या कॅटेगरीमध्ये अजूनही काही थाळ्या आहेत किंवा ठिकाणं आहेत, जी मी अजून कव्हरच नाही केली. तर तीही आपण लवकर कव्हर करणार आहोत. पण त्यातल्या त्यात आतापर्यंत जे आपण कव्हर केलेलं आहे, या कॅटेगरीमध्ये तुमची आवडती थाळी कोणती? ते मला खाली कमेंट करून सांगा.